संजय राऊत, आपचे नेते संजय सिंग, राघव चड्डा यांच्यात सध्या बैठक सुरू असल्याचं समजतंय। दिल्लीतील संजय राऊतांच्या घरी ही बैठक सध्या सुरू आहे। सरकार स्थापनेसंदर्भात तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं समजतंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। संजय राऊत, आपचे नेते संजय सिंग, राघव चड्डा या तिघांमध्ये ही महत्त्वाची बैठक सुरू असल्याचं समजतंय। तर संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही सध्या बैठक सुरू आहे। तर सरकार स्थापनेसंदर्भात तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। महत्त्वाची बातमी। आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण महत्त्वाची बातमी पाहतोय। तिन्ही नेत्यांची ही बैठक सुरू आहे, चर्चा सुरू असल्याचं समजतंय। नेमकं काय घडतंय? आम आदमी पक्षाला फारसं लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळालेलं नाही, मात्र परसेप्शनच्या लढाईमध्ये जे आहे ते पुढे होतं आणि एकीने निवडणूक लढलेली आहे। 3 जागा त्यांना पंजाबमध्ये मिळालेल्या आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती बैठक सुरू आहे। जर सरकार स्थापन करायचं म्हटलं तर आम आदमी पक्षाची भूमिका नक्की काय असेल, त्याचबरोबर ज्या पक्षाच्या 10 पेक्षा कमी जागा आहेत त्याच्यामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे। मात्र परसेप्शन मध्ये या सगळ्या नेत्यांनी एकमेकांना मदत केली म्हणून काँग्रेसच्या जागा 99 पर्यंत पोहोचल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये हे जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांची भूमिका काय असेल आणि पुढच्या भूमिका ठरवण्यासाठी यांना कोणती मंत्रिपद दिली जाऊ शकतात, ते कोणाला सोबत घेतलं जाऊ शकतं। अरविंद केजरीवाल कोणाला सोबत घेऊ शकतात, त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे हे कोणाला सोबत घेऊ शकतात। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जर खरंच भाजप पंतप्रधान पदाचा सुरुवातीला सरकार जरी स्थापन केलं तर जर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी वेगळी भूमिका घेतली तर काय भूमिका घ्यायच्या या सगळ्या संदर्भात ही बैठक आहे। त्याचबरोबर या पक्षाचे खासदार जे आहेत ते कमी आहेत, म्हणजे ठाकरेंचे देखील कमी आहेत आणि आम आदमीचे पक्ष देखील कमी आहेत। हे सोबत ठेवणं देखील गरजेचं आहे, कारण एकदा नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। Thank you.